ओके. सो आपण वाट बघितली. आपण मॉर्निंगच्या पण एका स्टेशनला भेटलो होतो. पुन्हा परत एकदा मी विचारून घेतो, विद्याताई माझा आवाज क्लिअर आहे आणि क्लिअर आहे, नो डाऊट. पुढे जाऊया मी. ओके. येस सर. ओके. सो पुन्हा परत एकदा सेकंड सेशन मध्ये, की पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आपण गप्पा करणार आहोत. आज थोडस इंटरॅक्टिव्ह, खऱ्या अर्थाने एक ट्रस्ट आपल्यामध्ये तयार व्हावा. आणि मग खऱ्या अर्थाने ट्रस्ट तयार झाला, की खऱ्या अर्थाने आपल्याला लर्निंग ही जी प्रोसेस आहे ही इंटरेस्टिंग असते. आणि सर्वांना ती इंटरेस्टिंग आणि आनंददायी व्हावी म्हणून पहिला दिवस आहे. थोडस एक ब्रेन ट्रेन एज्युकेशन काय आहे, अबॅकस काय असतं, अबॅकस मध्ये लेवल किती आहेत, फ्रँचायसीज म्हणजे काय, फ्रँचायसीज घेऊन काम करता येतं का, की खूप सारे प्रश्न आहेत. खूप साऱ्या प्रश्नांचे मला गेल्या 2-2.5 महिन्यापासून आपण हा एक ग्रुपमध्ये आपण जेव्हा यायला सुरुवात झाली तेव्हापासून पुन्हा परत मधल्या एक बॅच मध्ये खूप साऱ्या ताईंना घाई होती. आणि पुन्हा म्हणून आपण एक 8 दिवसात 8 लेवल असा एक कन्सेप्ट राबवला. आणि त्याच्यात पण 10 ताईंनी शिकल्या. म्हणजे आमच्या पण परिवारातल्या काही ताई अपडेट झाल्या आधीच्या, आणि काही ताई 10 ताई जॉईन झाल्या. त्या ताईंनी छानपैकी क्लासेस पण सुरू केले, की म्हणजे मागच्याच 3 आठवड्यापूर्वी एक 8 दिवस 8 लेवल असा कन्सेप्ट राबवला. आणि त्याच्यात सर्वात बेस्ट ऑफ द बेस्ट उदाहरण आहे एका ताईंचं, ते पण मी तुमच्या समोर सर्वांसमोर शेअर करेल. की 8 दिवसात 8 लेवल करून त्या ताईंनी 135 मुलांबरोबर अबॅकस, 135 मुलांबरोबर त्यांनी छानपैकी अबॅकसच्या क्लासेस पण सुरू केले. म्हणून तुमच्या मनात, मला माहिती काय प्रश्न आहेत, की आम्हाला नेमका क्लास कधी सुरू करता येईल, अबॅकस क्लास केल्यानंतर आम्हाला काही जॉब करता येईल का, अबॅकस क्लास केल्यानंतर आम्हाला क्लास सुरू करता येईल का, आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही किट देऊ शकतात का, एक्झाम घेणार का, सर्टिफिकेट देणार का, असे खूप सारे वेगवेगळे वेगवेगळे प्रश्न येतात. की अबॅकसचे मग मी 2-2 हजारच्या टप्प्याने भरले तर मी तुमची मेंबरशिप घेऊ शकते का, खूप सारे वेगवेगळे फोन, खूप सारे फोन. मग या सर्वांचं एकदा या पहिल्या सेशनमध्ये गप्पांच्या स्वरूपात, ब्रेन ट्रेन एज्युकेशन फॅमिली काय, ब्रेन ट्रेन एज्युकेशन फॅमिलीचं मेंबरशिप काय, हे सर्व तुमच्याशी मनमोकळ्यापणाने गप्पा व्हाव्यात म्हणून आजचा एक इंट्रोडक्टरी क्लास आपण ठेवलेला आहे. सकाळी पण एक क्लासमध्ये मला वाटतं 40-45 जण असतील, माहित नाही मला. आणि आता पण माझ्यासमोर साधारण 40-45 जण दिसत आहेत. याच्यातले काही आपल्या ब्रेन ट्रेन एज्युकेशन फॅमिली बरोबर आधी पण जे 240 ताई लोक आहेत, त्याच्यातल्या काही 5-6 ताई असतील की त्यांना पुन्हा परत अटेंड करायचा असेल क्लास, म्हणून असे साधारण 60-70 परिवारातल्या ताईंनी, ज्या आपण आता एक नवीन परिवार तयार केला की 1 मेच्या अबॅकस टीचर ट्रेनिंगचा, त्याच्यामध्ये एक मेसेज होता की सर्वांनी आपलं नाव लिहिलं पाहिजे, एज्युकेशन सांगितलं पाहिजे, आणि आपण ज्या एरियात राहतात आता सध्या त्या एरियाचा थोडासा डिटेलिंग ऍड्रेस टाकला पाहिजे, अशी एक अपेक्षा होती. फॉर एक्झाम्पल तुम्ही औरंगाबादला असाल तर कुठल्या तरी एरियात, कुठल्या तरी नगरमध्ये राहत असाल. खास करून नाशिक मधल्या एरियांमध्ये आम्ही जास्त करून आपली संख्या जवळजवळ 30 ते 40 ताईंची संख्या आपल्या नाशिकमध्ये वॅकस टीचरच्या. तर खास करून नाशिक मधल्या सर्व ताईंना पुन्हा परत विनंती असेल की खास करून तुम्ही एरियाचं नाव लिहिलं पाहिजे होतं. कारण उद्देश आहे की एकाच बिल्डिंगमध्ये किंवा एकाच गल्लीमध्ये, एका कॉलनीच्या गल्लीमध्ये पुन्हा परत दुसऱ्या ताईंनी अबॅकस टीचर व्हावं. आणि आधीच्या ताईंना पुन्हा परत डिस्टर्बन्स यावी, ही होऊ नये. कारण एक आपण काळजी घ्यावी की कमीत कमी 1.5-2 किलोमीटर अंतरावर तुमचं अबॅकस सेंटर असेल तर तुमच्याकडे पण 5-50 लेकरं येतील, त्यांच्या पण 5-50 लेकरं त्यांच्याकडे येतील. हा एक उद्देश होता. म्हणून तुम्हाला रजिस्ट्रेशन, पुन्हा परत रजिस्ट्रेशन बद्दल खूप साऱ्या, मी पैसे कधी पाठवू, फॉर्म कधी पाठवतात, अशा खूप साऱ्या एन्क्वायरीज. पण शांततेत तुम्हाला सर्व या ग्रुपमध्ये 1 to 1 ABCD सर्व प्रोसेस वाईज सांगण्यात येईल. काही बिलकुल नाहीये. सर्व प्रेझेंटेशन स्वरूपात मी सांगतो. पण त्याआधी पुन्हा परत एकदा रिक्वेस्ट करतो, अ, ज्या ताईंनी मोबाईल अजून उभा ठेवला असेल त्या ताईंना पुन्हा परत विनंती करतो, मोबाईल आडवा ठेवा. कारण मला जे काही प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवायचंय, पुन्हा परत भाग्यश्री ताई, सोनाली क्षीरसागर ताई, पुन्हा परत मला सर्वांचं नाव घेऊन पुन्हा वेळ वाया घालवायचा नाही. जर क्लासमध्ये राहायचं असेल किंवा क्लासमध्ये शिकायचं असेल तर हा क्लास इंटरॅक्टिव्ह क्लास आहे.
की इथं जे काही चाललंय ते मला, मी जे इथं समोर कार्टून दिसलंय हे पण तुम्हाला दिसलं पाहिजे आणि माझ्या ताई लोक पण मला दिसल्या पाहिजेत की काय करतायत किंवा काय तुम्ही कशा बसलायत म्हणून. पुन्हा म्हणून विनंती करतो की कॅमेरा ऑन ठेवावा लागेल आणि कॅमेरा ऑन ठेवूनच आपल्याला पुढचा प्रवास असणार आहे. ओके, सो प्लीज. हा, इथे भाऊ बहिणीचं नातं आहे, फॅमिली मधले आपण सर्व लोक आहोत, म्हणून प्लीज कॅमेरा ऑन ठेवूनच तुमचं ट्रेनिंग असणार आहे, हे पहिले लक्षात असू द्या. सो करू सुरुवात मी आता खऱ्या अर्थाने. मी प्रेझेंटेशन मध्ये जातो आणि मी पहिल्यापासून जातो कारण खूप सारं मोठं प्रेझेंटेशन झालं होतं. मी पहिल्या पेजवर जातो म्हणजे मला तुम्हाला बोलता येईल. सो ओके. ओके. सो सो प्रेझेंटेशनला सुरुवात करताना पुन्हा परत मी विनंती करेल की आता मला तुम्ही बऱ्याचपैकी दिसणार नाहीत, पण मी तुम्हाला दिसतोय, प्रेझेंटेशन दिसतंय, आणि म्हणून मोबाईल आडवा असला पाहिजे. आणि जेव्हा मला कोणाला मी नाव घेऊन बोलेल तेव्हा त्यांनी फक्त माईक ऑन करायचा, तोपर्यंत सर्वांचे माईक बंद असतील. सो 1 मे, अ, महाराष्ट्र दिवस, आपण सर्व महाराष्ट्रीयन आहोत. 1 मे महाराष्ट्र दिन आणि आमच्यासाठी कामगार दिन, कारण आम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्शनमध्ये गेल्या 30 वर्षापासून मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्शनमध्ये काम करतो. आणि म्हणून जागतिक महिला दिवस, सॉरी, जागतिक कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिवस हा एक संयम किंवा हा एक संगम, याच्यापेक्षा बेस्ट दिवस मला वाटतं अबॅकस टीचर ट्रेनिंगसाठी नसू शकला असता. म्हणून खऱ्या अर्थाने आज एक चांगल्या दिवशी आपण अबॅकस टीचर ट्रेनिंगला सुरुवात केली. सो म्हणून पुन्हा परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या माझ्या सर्व भगिनींना किंवा ब्रेन एज्युकेशन फॅमिलीत जे काही सभासद म्हणून तुम्ही आलात, आज हजर आहेत, त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आपण पुढे जाऊया. सो असा एक पोस्टर तुमच्याकडे आला होता, एक असा एक मेसेज आला की आपण एक नवीन अबॅकस टीचर ट्रेनिंग सुरुवात करतोय 1 मे पासून. आणि अबॅकस सर्टिफाईड टीचर कोर्स करा आणि स्वतःचा क्लास सुरू करा, अशा एका हिडिंग अंडर तुम्हाला कदाचित ही माहिती तुम्हाला मिळाली असेल. आणि तुम्ही जो काही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तिथे तुम्ही बघू शकतात की तिथं 400 लोक आहेत. आणि त्या 400 लोकांनंतर पुन्हा परत आपण पुन्हा परत काल परवा अपील केली की तुमचं नाव आणि लोकेशन लिहा. तिथं पण साधारण 100-125 लोकांनी आपलं नाव आणि नंबर दिलं. पण पुन्हा प्रत्यक्षात आज जेव्हा क्लास करायची वेळ आली तर सकाळी 40 आणि आता 40, अशा साधारण 60-70 जण ऍड्रेस करतायत. पण प्रश्न हा होता की हा किती दिवसाचा कोर्स आहे, किती दिवसात आम्ही शिकू. आणि म्हणून हा एक फार महत्वाचा टप्पा इकडे लक्ष द्या. आजपासून आपण अबॅकस टीचर कोर्स सुरू केलेला आहे, 1 मे पासून. लाईफ टाईम ट्रेनिंग हा जो एक पार्ट आहे, मी गेल्या 17 वर्षापासून साधारण 15 ते 20 हजार विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर पण मला रोज वाटतं की मी रोज प्रॅक्टिस केलं पाहिजे, मी रोज शिकलं पाहिजे. आणि म्हणून सर्व ताईंना मी विनंती करेल की हा लाईफ टाईमचा कोर्स आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला क्लासवर जाण्याची वेळ येईल किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवण्याची वेळ येईल, तेव्हा तेव्हा स्वतःला अपडेट करून, रोज प्रॅक्टिस करून, रोज आयुष्यभर जर तुम्ही विद्यार्थी म्हणून जर तुम्ही शिकणार असाल, तुम्हाला जर बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनायचं असेल, तर लाईफ टाईम कन्सेप्ट घेऊन तुम्हाला हे सर्व एक्सेप्ट असेल तरच तुम्ही या कोर्सला पुन्हा परत जॉईन करा. की मी नेहमी आयुष्यभर जर कधी कधी आपल्याला हम येतो की मी टीचर झाले, मला खूप येतं, माझ्याकडे 5-50 लेकरांचं ऍडमिशन झालंय, मला काही शिकायची गरज नाही, म्हणजे तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर कधीच बनवू शकत नाही. हे पहिले कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. म्हणून मी पुन्हा परत सांगतो, आज 1 मे पासून तर लाईफ टाईम साठी जर तुम्ही विद्यार्थी म्हणून यात जर शिकणार असाल तर तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनू शकतात. पण तरी पण एक बेंच मार्किंग असतो, एक कुठेतरी एक कम्प्लेशन असतं. ते कम्प्लेशन लेवल म्हणून आपण लक्ष द्या की 9 आणि 16 जून या 2 तारखा लक्ष असू द्या, की साधारण आपलं 1 मे पासून 2 मे पर्यंत हा जो 1 महिना आहे, खूप सुंदर पिरियड आपल्याला भेटला आहे की सर्वांना सुट्टी आहे, सर्व ताई लोक घरी आहेत, विद्याताई खूप सारा प्रचंड ऊन आहे, आपण घरात बसलेलो आहे, बाहेर फिरायला जायची इच्छा पण होत नाही. अशा वेळेस आपण खूप सारी प्रॅक्टिस करू शकतो. म्हणून आपण एक टास्क घेतला की या 1 महिन्यात 4+1, इकडे लक्ष द्या, 4+1 साधारण 5 लेवलचं अबॅकस टीचर कोर्स आपला कंप्लीट होईल. त्याच्यासाठी उद्यापासून आपला टाइम मॅनेजमेंट प्रमाणे क्लासेस सुरू होतील.
आज एक अवेअरनेस सेशन आहे, पण पुन्हा सांगतो, 1 मे पासून 2 जून पर्यंत साधारण एका महिन्यात आपण 5 लेवल कंप्लीट करणार आहोत. पुढच्या काही 8 दिवसानंतर तुम्हाला अबॅकसचे क्लासेस घ्यायला पण परमिशन असेल, ते पण आपण सांगूया. म्हणजे पुढच्या अजून पुन्हा एक रविवार नंतर तुम्ही अबॅकसचा क्लास पण सुरू करू शकतात. पण साधारण 9 किंवा 16 जूनला अशा पद्धतीचा एक भव्य दिव्य प्रोग्राम आपला ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा होईल, की ज्यात तुमचं सर्टिफिकेशन प्रोग्राम असेल लेवल 4चं, की तुम्ही खऱ्या अर्थाने अबॅकस टीचर म्हणून एखाद्या संस्थेबरोबर, एखाद्या स्कूलमध्ये किंवा तुमच्या क्लासला तुम्ही ऑलरेडी तुम्ही 15 दिवसानंतर पण करू शकतात. पण खऱ्या अर्थाने काही ताईंना असतं, की मला सर्टिफिकेशन नाही, लोक सर्टिफिकेट विचारतील तर मी काय सांगू. म्हणून आपण एक 9 किंवा 16 तारखेला आपला एक भव्य दिव्य प्रोग्राम होईल तुमचा सर्टिफिकेशनचा. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही अबॅकस टीचर म्हणून तुम्ही एखाद्या संस्थेबरोबर किंवा तुमचं स्वतःच्या सेंटरवर तुम्ही काम करू शकतात. ही माझ्याकडनं तुम्हाला ग्वाही. सो पुढे जाऊया पुन्हा परत. काही शंका असल्या तर नंतर आपण शेवटी बोलणारच आहोत. ओके. सो ब्रेन ट्रेन एज्युकेशन बरोबर मला नेमकं शिकायला काय मिळेल, हा पण खूप साऱ्या जणांचा प्रश्न होता. म्हणून मी आवर्जून सांगेल तुम्हाला, की मी स्वतः नरेंद्र निकुम तुम्हाला अबॅकस टीचर ट्रेनिंग देणार आहे, वेदिक मॅथ ट्रेनिंग देणार आहे आणि रुबिक क्यूबची ट्रेनिंग देणार आहे. आपल्याला आत्ता आपलं एवढ्या 10-8 दिवसात 15 दिवस आपण समजूया, की आपलं एक रुबिक क्यूब असोसिएशन पण आपलं रजिस्टर होतंय. तिचं पण याचं टीचर ट्रेनिंग तुम्हाला कम्प्लीट होईल. पण अबॅकस आणि वेदिक मॅथचं टीचर ट्रेनिंग मी स्वतः देणार आहे आणि तुम्हाला याचं सर्टिफिकेशन होईल. त्याच्यानंतर जेव्हा आपली असोसिएशन रजिस्टर होईल तेव्हा रुबिक क्यूबचं पण टीचर, त्या ताईंना वाटतंय की मला रुबिक क्यूबचं सर्टिफाईड टीचर करून घ्यायचंय, त्यांना पण तिथं ते असोसिएशन बरोबर अवेलेबल असेल. सो त्याचबरोबर आपण आताच आधीच्या साईडमध्ये बघितलं, की ब्रेन ट्रेन एज्युकेशन खूप साऱ्या कन्सेप्ट, साधारण मी म्हणेल की हँड रायटिंग स्किल त्याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स मिळेल, त्याच्यानंतर फिटनेस मंत्रा त्याच्याबद्दल गायडन्स मिळेल, आणि निश्चितच मेमरी टेक्निक, चेस, लाईफ स्किल बद्दल नेहमी मी बोलतच असतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या पुढच्या फ्युचरचे प्लॅनिंग आहेत. आणि अजून सर्वात मोठा फ्युचर प्लॅनिंग आहे आपलं, की रोबोटिक, जे आजकाल आय टी रिव्हॉल्युशन आहे. या आय टी रिव्हॉल्युशन मध्ये येणाऱ्या नवीन पिढीला आपण रोबोटिक्सचं पण ट्रेनिंग द्यावं, आणि त्याच्यासाठी आपली एक टीम ऑलरेडी काम करते. अंकित अग्रवाल, रुपाली मॅडम त्याच्यावर ऑलरेडी काम करतायत. किट जे काय असेल तेव्हा जेव्हा ठरेल त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं ट्रेनिंग मिळेल. पण जे काही कोर्सेस येतील, तर मला कुठले कोर्सेस एक्सेस असतील असा हा एक प्रश्न बऱ्याच वेळा येतो. तर पुढे भविष्यात असं समजा आपल्याकडे ब्युटी पार्लर एक कोर्स आला, आणि खूप साऱ्या ताईंना ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा असेल, तर त्यावेळेस जे काही त्या ब्युटी पार्लरच्या कोर्सेसचं जर काही किट असेल, तर किट तुम्ही घेऊन तुम्ही त्याच्या कदमताई ते कदाचित मोबाईल आडवा ठेवा, पुन्हा परत विनंती करतो मी. ज्या ताई क्लासमध्ये असतील त्या सर्व ताईंना विनंती करतो की मोबाईल आडवा ठेवा. अजून पण पुन्हा परत मी सूचना तीच करतोय. सो ते किट घेऊन तुम्हाला काही कोर्सेस जर त्या भविष्यात आले, तर ते कोर्सेस तुम्हाला करता येतील. पण ते तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला करणं गरजेचं असेल तर, असं काही कंपल्सरी नाही. पण आपण आजचा जॉईन होण्याचा उद्देश अबॅकस, वेदिक मॅथ आणि रुबिक क्यूब हे कोर्सेस आपल्याला पॅरलली पुढच्या 2 अडीच 3 महिन्यामध्ये आपल्याला शिकायचे आहेत. पहिला टास्क असेल आपला 2 जून पर्यंत आपल्याला अबॅकसचे 5 लेवल आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आणि साधारण 16 जून किंवा 9 जूनला आपण त्याचा सर्टिफिकेशन प्रोग्राम करणार आहोत. ओके. सो पुन्हा परत प्रेझेंटेशन मध्ये जातो. ब्रेन ट्रेन एज्युकेशन संस्था नेमकं काय? सो कोणीतरी मला सांगेल का? काहीतरी मिस होतंय माझं, काहीतरी तुम्हाला हे दिसतंय का? कोणीतरी सांगेल का मला प्लीज? कारण मी शेअरिंग मधून बाहेर आलो होतो. कोणीतरी सांगेल दिसतंय का मला सर, दिसतंय का? दिसतंय सर. दिसतंय. ओके, कंटिन्यू करूया दिसतंय प्लीज. हो. ओके, ओके, ओके. रुपाली ताई म्यूट करून घेऊ. ओके. सो प्लीज, ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही एक ट्रस्ट आहे, एक एनजीओ आहे. भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारकडे रजिस्टर असलेली संस्था आहे. आपला सिलेबसला आपण ISO 9000 2015चं पण आपण नामांकन मिळवलंय. म्हणून सर्व सिस्टमॅटिक अप्रोचने आपण सिलेबस घेतो, एक्झाम घेतो, सर्टिफिकेशन करतो, टीचर ट्रेनिंग करतो, वर्षातून स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल कॉम्पिटिशन करतो. आणि या सर्वांचा नेमका टीचर ट्रेनिंगशी काय संबंध आहे ते पण मी माझ्या बोलण्यात येईलच. पण म्हणून
आर्थिक व्यवहार करताना ब्रेन ट्रेन एज्युकेशन 100% मी सरांना विनंतीपूर्वक करेल की जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन फीज भरणार आहात, तुम्ही किट घेतात, मोस्ट ऑफ द मोस्ट 99.9% तुम्ही सर्वजण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करा. म्हणजे आपल्याला ऑडिटेबल असते संस्थेचं पण ऑडिट होतं. त्या संस्थेचे काय नेमकं आर्थिक व्यवहार होत आहेत किंवा काय व्यवहार होत आहेत ते सर्व आपण ऑडिट रिपोर्टमध्ये त्याची नोंद असते. म्हणून पुन्हा परत सरांना विनंती करतो की तुम्ही मेंबरशिप कराल तेव्हा सर्वजण ऑनलाईन करा, किंवा जेव्हा काही तुम्ही बुक परचेस कराल किंवा तुम्ही किट विद्यार्थ्यांसाठी परचेस कराल त्याचे सर्व व्यवहार ऑनलाईन करा. ही सर्वांसाठी एक विनंती असेल. ब्रेन ट्रेन एज्युकेशन संस्था रजिस्टर करण्याचा हेतू किंवा पर्पज काय होता, की आपण असं म्हणतो की एव्हरीवेअर प्रत्येक मुलामध्ये पोटेन्शियल आहे, प्रत्येक मुलामध्ये टॅलेंट आहे, पण त्याच्यावर संस्कार प्रॉपर झाले पाहिजे, त्याच्यावर एज्युकेशन प्रॉपर झालं पाहिजे. त्यालाच ब्रेन ट्रेन आपण म्हणतो. की कधी कधी मी विनोदाचा भाग म्हणून किंवा एक शेरो शायरी म्हणून आपण असं म्हणून पण जातो कि हम अगर कुत्ते को भी प्रॉपर ट्रेन किया जाए तो कुत्ते भी अपने इशारे पे नाचता है. आपण असं एक डायलॉग कधीतरी म्हणून जातो. पण माणसाचं काय, की माणसाच्या ब्रेनमध्ये भगवान पण आहे आणि सैतान पण आहे. आपण कधी कधी म्हणतो की माझी सटकली तर मी काही पण करू शकतो. म्हणून कधी कधी त्याला सटकली नाही त्याची सटकायलाच नको, तो बेस्ट ह्युमन बिंगच राहिला पाहिजे. आणि बेस्ट ह्युमन बिंग असेल तर तो देशासाठी, समाजासाठी, स्वतःसाठी, बरोबर सगळ्या जगासाठी कल्याणकारी त्याच्या वृत्ती असल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण काही ग्रेट पर्सनॅलिटीज जे आहेत, आपण ब्रेन ट्रेनच्या जे काही आपले अ, जे काही मॉरल, आपले काही जे काही मॉडेल्स आहेत, त्या पुन्हा परत वृत्ती, त्या पुन्हा परत प्रवृत्ती, त्यांचे आदर्श, त्यांच्या ज्या काही मोठ्या मोठ्या अचिव्हमेंट आहेत त्या पुन्हा 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 परत नवीन पिढीच्या त्या आत्मसात व्हाव्यात, ते पैलू त्यांच्यावर पडावेत. हा एक मोठा ग्रेट हेतू घेऊन आपण ब्रेन ट्रेन एज्युकेशनची स्थापना केली. उद्देश हाच की मानव कल्याण, जग कल्याण, देश कल्याण. हे कसं शक्य होतं, की दोन तीन गोष्टी आयडेंटिटी असतात. की एका विद्यार्थी आपल्याकडे शिकत असेल आणि त्याचा सक्सेस रेशो बघायचा असेल, तर आपण बघतो की तो अंतिम त्याचा आर्थिक उन्नती काय झाली, तो आर्थिक पॅकेज काय घेतो, कुठं जॉईन करतोय, कुठं नोकरी करतोय, किंवा त्याने काही संशोधन केलंय का देशासाठी, समाजासाठी किंवा राष्ट्र कल्याणासाठी, किंवा त्याची आयडेंटिटी किती, तो थोर पुरुष केवढा किती मोठा आहे. मग तो कुठल्याही क्षेत्रात असेल, आर्थिक क्षेत्रात असेल, सामाजिक असेल, इंडस्ट्रीयल असेल किंवा वैज्ञानिक असेल, कुठल्याही क्षेत्रात असेल, पण त्याचा जी काही खऱ्या अर्थाने त्याची जी काही अचिव्हमेंट आहे ती कशाने ओळखली जाते, की तो कुठल्या पोझिशनवर आहे, तो किती आर्थिक उन्नती झाली, त्याची सामाजिक उन्नती किती झाली, राजकीय किती उन्नती झाली, किंवा त्याच्या संशोधन पर त्याने काय उन्नती केली आहे. म्हणून या सर्वांसाठी आपण आपलं एक ग्रेट जे काही आपले रोल मॉडेल आहेत त्या रोल मॉडेलचे पुन्हा पुन्हा परत ते प्रिन्सिपल आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या भारतीय नागरिकांमध्ये रुजावेत, या थोर विचार घेऊन आपण ब्रेन ट्रेन एज्युकेशनची स्थापना केली. आणि हे पैलू पाडण्याचं काम इनडायरेक्टली आपल्या सर्वांचं आहे. सो पुन्हा परत ब्रेन ट्रेन एज्युकेशनची स्थापना आपण एक साधारण कोरोना काळानंतर केली. आणि यात आपण बघू शकता ते नंदिनी निकुम ह्या आपल्या अध्यक्ष म्हणून काम करतात. त्यात मी स्वतः नरेंद्र आणि रुपाली मॅडम गेल्या आम्ही 30 वर्षापासून मॅन्युफॅक्चरिंग सेक्शनमध्ये प्रायव्हेट कंपनीत आम्ही काम करतो. आणि याचबरोबर आम्ही एक मानस सदस्य म्हणून याच्याबरोबर काम करणार आहोत. आणि तुम्ही पण सर्वजण फ्युचरमध्ये या रोलमध्ये, या ज्या सर्व ताई लोक दिसत आहेत आपल्या समोर, या सर्व ताई मानस सदस्य म्हणून किंवा सर्टिफाईड टीचर म्हणून समाजात विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतायत. या फोटोंच्या माध्यमातून मी सांगण्याचा हेतू एवढाच आहे की वेगवेगळ्या टीचर सेंटर्सला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून कशा पद्धतीने काम करतायत. हा एक नॅशनलचा इव्हेंट आत्ताच होऊन गेला फेब्रुवारी 19ला, त्या फोटोच्या माध्यमातून आपण बघतोय. आणि जर मी एक फ्लॅशबॅक मध्ये गेलो, की जर थोडंसं आधीच मी आठवलं, की एक साधारण 2000 मला वाटतं 9 सालापासून मी जे काही गेल्या 15 16 17 वर्षात जे काही अबॅकस वेदिक मॅथचे कॅम्प घेतोय, तर एका ग्राउंड मधून, कारण माझं बॅकग्राऊंड मी जर सांगितलं तर मी मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन मधला एका ऑटोमोबाईल कंपनीत काम करून हे सर्व करत होतो. की याच्या मागचा पण पार्श्वभूमी होती, की एक संधी मिळाली माझ्या ऑर्गनायझेशन कडनं, की 30 35 स्कूल्स मध्ये CSR ऍक्टिव्हिटीज करण्याची.
की त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंटरेक्टिव्ह करण्याची संधी मिळाली आणि त्याच्याच माध्यमातून एज्युकेशनमध्ये टच मिळाला. कारण तुम्हाला हा प्रश्न येईल की एक ऑटोमोबाईल कंपनीमध्ये एका प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारं एक कार्टून नेमकं एज्युकेशन सेक्शनमध्ये कसं आलं, यातला नेमकं इकडे येण्याची का वाटलं, की हा एक थोडे संधीचा पार्श्वभूमी होती, की एका CSR मध्ये एज्युकेशन सेक्शनमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि आपल्याकडे नॉलेज आहे ते पुन्हा परत विद्यार्थ्यांना देण्याची संधी आली. दोनदा नॅशनल चॅम्पियन होण्याची संधी मिळाली मला आणि रुपाली मॅडमांना. त्याच्यामुळे ह्या पण थोडंसं ठरवलं की आपल्याकडे जे आहे ते न थांबता अविरतपणे काम करत राहायचं. आणि म्हणून आपण बघतायत की गेल्या 2009 पासून मी सुरुवात केली, आपण आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म पर्यंत आलो. आणि हे सर्व जे काही फोटो आहे ते दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की तुमच्या समोर जे बसलेलं कार्टून आहे ते वेल ट्रेन आहे. 15-20 हजार विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे त्याने. आणि आता तुम्हाला त्यांच्याकडनं ट्रेनिंग हवी आहे आणि म्हणून आपण त्याच्याकडनं शिकणार आहोत. हा एक उद्देश फक्त एवढाच आहे की ही जी बॅच आहे ही खास करून मी याचा उल्लेख करेल, सर्वजण इकडे लक्ष द्या. हा पेपरचा मी खास करून उल्लेख करेल की कोरोना काळामध्ये सर्वजण घरी बसलेले होतात आणि त्यावेळेस मला पण शिकायला मिळालं की ऑनलाईन क्लास करू शकतो का, हो. आणि असा 5-6 बॅचेस मध्ये रोज साधारण 3,000 पेक्षा जास्त परिवार, खास करून महाराष्ट्रभर हिंदी भाषिक म्हणजे परदेशातून पण जॉईन होत होते. 3,000च्या आसपास परिवार. आणि त्याच्यात खास करून आपण 182 पालकांची एक नवीन बॅच आपण सुरू केली होती आणि एक अपील केलं होतं की तुम्ही शिका आणि समोरच्यांना शिकवण्यासाठी तुम्ही शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात करा. पण हे सर्व काही विनामूल्य, एकही पैसा खर्च न करता हे सर्व असं अविरतपणे तेव्हा कोरोना काळामध्ये सुरू होतं. पण म्हणतात ना की सर्वच फ्री दिलं की त्याचं महत्व पण नसतं. पण त्यावेळेस परिस्थिती तशी होती, एकही रुपया खर्च न करता विद्यार्थी अबॅकस टूल सुद्धा घरी बनवत होते. त्यांना PDF फॉर्म मध्ये सर्व सिलेबस मिळत होता आणि ते शिकत होते. आणि त्यावेळेस आम्ही जी अपील केली की 182 पालकांना आणि शिक्षकांना की शिका आणि कोणाला तरी शिकवा, त्यातून फक्त 2 ताई लोकांनी क्लासेस सुरू केले. 2 म्हणजे एक खरे ताई मला वाटतं मनमाडच्या आणि कोचर ताई गंगापूर रोडच्या, यांनी क्लासेस सुरू केले. आणि मग लक्षात आलं की कुठेतरी आपल्याला स्ट्रक्चरल वे जावं लागेल. या सर्वांना जर आपल्याला प्रवाहात जोडायचं असेल शिक्षणाच्या, तर मग आपण खऱ्या अर्थाने ब्रेन ट्रेन एज्युकेशनची स्थापना सुरुवात केली. तोपर्यंत साधारण मला वाटतं मी 15,000 ते 20,000 विद्यार्थ्यांना शिकून चुकलेलो होतो. वेदिक मॅथ, अबॅकस या सर्व एक ब्रेन ट्रेनचा हा एक प्रवास सांगतो मी गेल्या 15-20 वर्षाचा. कारण पुढे तुम्हाला याच्याबरोबर काम करायचंय ब्रेन ट्रेन एज्युकेशन बरोबर म्हणून. सो थोडंसं पुढे जातो, एक जस्ट मिनिट. हा एक काही वृत्तपत्रातला फ्लॅशबॅक ब्रेन ट्रेन एज्युकेशनला. आणि इथं खऱ्या अर्थाने आपण ब्रेन ट्रेन एज्युकेशनची स्थापना केली. या स्थापनेबरोबर मग पुन्हा परत असा एक प्रश्न आला की एकटं नाही करायचं, तर आपण टीम तयार करायची. आणि टीम करायची असेल तर टीचर ट्रेनिंग झालं पाहिजे आणि मग सिस्टमॅटिक वेने सिलेबस व्हायला पाहिजे. कारण जेव्हा मी एकटा करत होतो तेव्हा सर्व PDF फॉर्म मध्ये होत होतं किंवा फ्री तत्वावर होत होतं. पण जर तसंच जर आपण पुढे गेलो तर पुन्हा परत काही मर्यादा येणार होत्या आपल्या टीचर ट्रेनिंग मध्ये. आणि म्हणून आपण या सर्व ताईंचा तुम्हाला व्हिडिओ किंवा फोटो मी मुद्दाम याच्यासाठी दाखवतोय की कशा पद्धतीने बॅचेस पुढे होत गेल्या आणि ताई लोक ट्रेन होऊन पुढे त्यांनी क्लासेस कसे सुरू केले. हा सर्व त्याच पद्धतीने यांना सर्व विद्यार्थ्यांना बॅकअप म्हणून स्टेट लेवल कॉम्पिटिशन, नॅशनल लेवल कॉम्पिटिशन हा सर्व बॅकअप आपल्याकडे आहे. खऱ्या अर्थाने लॉकडाऊन जे ब्रेकअप आपण केलं, तर 25 डिसेंबर 2021 साली खऱ्या अर्थाने पहिला विद्यार्थ्यांचा प्रोग्राम ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा झाला. आणि आपण खऱ्या अर्थाने लॉकडाऊन तोडलं, पण देवाच्या कृपेने ते सर्व सुरळीत पार पडलं. कारण ती पण आम्हाला एक भीती होती की सुरळीत होईल की नाही. पण जे सर्व ऑनलाईन 3,000 परिवारातले लेकरं होते ते खऱ्या अर्थाने या कॉम्पिटिशन मध्ये भेटले. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने नॅशनल मॅथ मॅरेथॉन मध्ये खूप सारा एन्जॉय केला. सो त्याच्यानंतर 2022 साली आपली नॅशनल मॅथ मॅरेथॉन झाली. त्याच्यानंतर 19 फेब्रुवारीला आपण हा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवेल, ग्रुपमध्ये टाकेल. खरं तर नॅशनल मॅथ मॅरेथॉन 2024 साली पण झाली. आणि हा सर्व परिवारातले व्हिडिओ किंवा फोटो दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे
की ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही संस्था एक नामांकित संस्था आहे. नॉट ओन्ली द अबॅकस, वेदिक मॅथ, रुबिक क्यूब याच्यावर काम करते, पण आपण एक समाजाशी अटॅचमेंट राहून एक गुणवंतांचं जे राष्ट्र कल्याणाचं, समाज कल्याणाचं की देश कल्याणाचं जे काम करतात, त्या गुणीजनांना म्हणजे शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार, किंवा ज्या महिला भगिनी समाजात उत्कृष्ट काम करतात त्यांना नारी शक्ती सन्मान पुरस्कार देऊन आपण गुणगौरव करत असतो. त्याचे पण एक काही क्षणचित्रे इथं आपण बघतोय. हे सर्व आपण या माध्यमातून बघतोय. आणि मग येते सुरुवात अबॅकसची. हे सर्व मी आतापर्यंत जे काही बडबड करत होतो किंवा माझी बडबड करण्याची जी काही उद्देश होता, तो सांगताना एवढाच आहे की तुम्ही राईट प्लेसला आहात, एका राईट संस्थेबरोबर जोडलेला आहात. तुम्हाला इथं प्रॉपर ट्रेनिंग मिळेल, प्रॉपर सपोर्ट मिळेल आणि प्रॉपर तुम्हाला क्लास सुरू करता येईल. पण मग प्रश्न येतो की आम्हाला फ्रँचायझी हवी, आम्हाला फ्रँचायझीस घेऊन काम सुरू करायचं, असं पण अजून माझ्याबरोबर बोलताना खूप साऱ्या ताई लोक मला फोनवर किंवा मेसेजमध्ये बोलतात. फ्रँचायझीस म्हणजे अलगदपणे तुम्हाला न कळत 5-50 हजार रुपये तुमच्या खिशातून माझ्या खिशात घेणं आणि मी पैसे कमवणं, याला म्हणतात फ्रँचायझीस. फ्रँचायझीस म्हणजे तुम्हालावर खूप सारे कठोर नियम लादायचे. तुम्हाला 20 म्हणजे 2-3 हजार रुपये पालकांकडनं कसे परफेक्ट इतकेच घेतले पाहिजे, एवढीच फी घेतली पाहिजे, असे नियम लादायचे. आणि त्याच्यातून पण काही पर्सेंटेज 10-20% पुन्हा परत रॉयल्टीच्या नावाने ब्रेन ट्रेन एज्युकेशन फॅमिलीकडे ट्रान्सफर करायचे. फ्रँचायझीचा अर्थ असा असतो की विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन फीच्या नावाने पुन्हा परत 1-1.5 हजार रुपये तुम्हाला फीस घ्यायला लावायची आणि ते पुन्हा परत पालकांचं आर्थिक नुकसान करून ब्रेन ट्रेन एज्युकेशनची मालमत्ता वाढवायची. हा एक प्रायव्हेट कंपन्या असतात. 99.9% प्रायव्हेट कंपन्या अबॅकस आणि वेदिक मॅथमध्ये भारतभर काम करतात. आणि त्या तुम्हाला फ्रँचायझीज घ्यायला लावून आर्थिक लूट शिक्षकांची, पालकांची आणि विद्यार्थ्यांची करताना सर्व पद्धतीने अशा पद्धतीचे मॉडेल मार्केटमध्ये चालतात. पण मग जेव्हा मी एकटा हे सर्व करत होतो, तेव्हा मला सुद्धा कोणाची तरी फ्रँचायझीज घ्यावी लागली 10-15 वर्षापूर्वी. मी पण 2-3 लोकांबरोबर फ्रँचायझीज घेतल्या. मी पण काम करून बघितलं आणि लक्षात आलं की हे कुठेतरी चेंज झालं पाहिजे. कुठेतरी याला थोडं सेवाभावी वृत्तीने हे काम झालं पाहिजे. आणि म्हणून गेल्या 15-20 वर्षापासून मी हे शिकवत राहिलो. त्यात खूप सारा स्ट्रगल मी पण सहन केला, लोकांचा विरोध सहन केला. अरे बाबा रे, आम्ही 50,000 रुपये भरून फ्रँचायझीज घेतो आणि लोकांना आम्ही 3-3, 4-4 हजार रुपये घेऊन शिकवतो आणि तू का फुकट शिकवतो. अशा खूप साऱ्या संघर्षातून मी पण गेलोय गेल्या 15 वर्षातून. आणि कोरोना सारख्या काळामध्ये लाखो करोड रुपये ऑनलाईन शिकून टीचर्स ट्रेनर्स कमवत होते. तेव्हा सुद्धा आम्ही लाख रुपये खर्च करून झूम ऍप घेतलं आणि फुकट हा महायज्ञ अबॅकस टीचर ट्रेनिंगचा म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा सुरू होता. त्यातले खूप सारे साक्षीदार तुम्ही जर कारण कुठली काही आपण बाहेर आउटर साईडला ऍड करत नाही. माझ्या मोबाईलमध्ये संपत्ती की माझ्याकडे 12-13 हजार विद्यार्थी पालकांचे फोन नंबर आहेत. त्यांच्याचकडे मी मेसेज पाठवतो आणि त्या मेसेजमधूनच तुम्ही कुठून तरी जॉईन होतात. हीच संपत्ती आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने हे सर्व सोशल इंजिनिअरिंगवर काम सुरू होतं. आणि मात्र जेव्हा मी टीचर ट्रेनिंग करणार आहेत आणि जेव्हा टीचर टीचर ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थाने शिकणार आहेत, तेव्हा तुमची पण तुलना इतर, कारण समाजाला जी सवय झालेली आहे, समाजात गेल्यानंतर तुम्ही जेव्हा क्लास सुरू कराल तेव्हा पहिला प्रश्न असतो, तुम्ही पण 10 लेवल शिकवणार का? तुम्ही पण 8 लेवल शिकवणार का? तुम्ही पण टी शर्ट देणार का? तुम्ही पण बॅग देणार का? लेव्हल कंप्लीट झाल्यावर तुम्ही पण मेडल द्याल का? असे खूप विचित्र विचित्र प्रश्न तुम्हाला ऐकायला मिळतील. का समाजाकडे ची सवय झाली बाहेरची. पुन्हा परत मी प्रश्न विचारतो, शिकण्यासाठी खरोखर अबॅकस शिकण्यासाठी टी शर्टची गरज असते का? शिकण्यासाठी बॅगची गरज असते का? शिकण्यासाठी रजिस्ट्रेशनची गरज असते का? अशा खूप सारे प्रश्न माझ्याकडे पण आहेत. कारण मला पण या प्रश्नांची उत्तर 15 वर्षात मिळू शकले नाही. पण वी आर द रजिस्टर ब्रँड, वी आर द रजिस्टर ऑर्गनायझेशन. आपला सिलेबस आपला ISO प्राप्त सिलेबस आहे. याबरोबर आता आपण ब्रेन ट्रेन एज्युकेशन गेल्या 2.5 वर्षात आपल्या 240 स्थायी लोक म्हणजे टीचर्स आपल्याकडे ट्रेन झालेले आहेत. त्यांच्याकडे आत्ताच आपल्या 3 आठवड्यापूर्वी आपल्याकडे एक ताई जॉईन झाल्या, त्यांच्याकडे 135 ऍडमिशन झाले आणि ते
ग्रामपंचायत लेवलला छानपैकी मनसोक्त काम करतायत. त्या पण आदिताई, त्या ताई आता मला समोर दिसत आहेत, पण त्या पण ताई एका संस्थेबरोबर काम करत होत्या. आणि ते करताना पण त्यांना जे काय अनुभव होते, त्यांना जे काही रूल्स रेग्युलेशन होते, की गरीब विद्यार्थ्यांना शिकू शकत नव्हत्या, कारण ठरलेलं होतं की एवढी फी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांना जेव्हा आपल्या बरोबर त्या जॉईन झाल्या, त्यांना मनसोक्त काम करता येते. कारण फीचा कंट्रोल आम्ही कुठल्याही पाचही एकही रुपयाची अपेक्षा न ठेवता, तुम्हाला फ्री शिकवायचं, की तुम्हाला जे परिस्थिती असेल पालकांची, त्या परिस्थितीनुसार किती फी घ्यायची हे स्वायत्त तुम्हाला दिलं जातं. हा पण आमचा कंट्रोल असेल, बेस्ट ऑफ द बेस्ट, बेस्ट ऑफ द बेस्ट तुम्ही टीचर बना, आयुष्यभर अभ्यास करून बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनना, आणि त्या पद्धतीने रिझल्ट विद्यार्थ्यांवर तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून आमचा आग्रह असेल, बेस्ट टीचर बना. विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे किट बरोबर म्हणजे सिलेबस बरोबर रजिस्टर करा, म्हणजे सिलेबस घ्या आणि त्यांना शिकवा. त्या पद्धतीने आपलं वेबसाईट पण येणार आहे. वेबसाईटमध्ये काही विद्यार्थ्यांचा डाटा तुम्हाला टाकावा लागेल. या सर्व गोष्टी उद्यापासून आपण वन बाय वन शिकणार आहोत. खऱ्या अर्थाने लेवल 0ला आपण सुरुवात करणार आहोत. येणाऱ्या रविवारपर्यंत एक लेवल साधारण नाशिकमध्ये मोठ्या 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 ब्रँडचे असलेल्या स्कूल्स आहेत, तिथे 3,500-4,000 रुपये घेऊन शिकवलं जातं. ते या येत्या रविवारपर्यंत आपण शिकून घेणार आहोत ब्रेन ट्रेन बरोबर. म्हणून घाई बिलकुल नाहीये. शनिवार रविवारपर्यंत तुम्हाला सर्वांना, ज्यांना ज्यांना पुढे प्रवास करायचा असेल ब्रेन ट्रेन एज्युकेशन बरोबर, त्यांनी रजिस्ट्रेशन करून पुढे टीचर ट्रेनिंगला पुन्हा परत जॉईन झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा परत जे टीचर रजिस्टर असतील त्यांनाच पुढचे क्लासेस म्हणजे लेवल 1 पासून सुरू असतील. आणि जर तुम्हाला क्लास करता नाही आला, तर ते क्लासेसचं रेकॉर्डिंग तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल असेल, म्हणजे तुम्हाला पुढे शिकता येईल. मला आता समोर राजश्रीताई दिसत आहेत, म्हणून मी मुद्दाम कदाचित राजश्रीताईंना, असं काही प्लॅनिंग नाहीये पण त्या समोर दिसल्या म्हणून मी त्यांना पिंग केलं. राजश्रीताई मला वाटतं गेल्या 1 महिन्याच्या आसपास टीचर ट्रेनिंग केलं त्यांनी. आणि ताई, मला तुम्ही समोर दिसतायत म्हणून मी एवढंच विचारेल, खूप नाही, कारण पुन्हा परत बाकीच्यांना वाटेल मग मुद्दाम जाहिरात करण्यासाठी काय राजश्रीताईंना बोलायला सांगितलं का काय. पण मला वाटतं की तुम्ही 8 डे 8 लेवल या सत्रामध्ये तुम्ही जॉईन झाल्या. मागच्या महिन्यामध्ये काहीतरी आपण 3 आठवड्यापूर्वी एक सेशन घेतलं होतं 8 डे 8 लेवल. आणि आज तुमच्याकडे साधारण किती मुलं आहेत, म्हणजे बाकीच्या ताईंना तुमची प्रेरणा मिळेल आणि तुमच्यामुळे कदाचित त्यांना पण मिळेल, समजू शकतं की आपण पण काम करू शकतो, असं त्यांना कदाचित प्रेरणा मिळेल तुमच्या तुमच्या सक्सेस स्टोरी मधून. तर तुमच्याकडे आता किती विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालंय साधारण? सर आता 115 विद्यार्थी आपले पूर्ण झाले आणि उद्यापासून 30 विद्यार्थ्यांची नवीन बॅच होते ओपन. ओके ओके. पण ताई, पुन्हा परत मी विनंती करेल, धावपळ करू नका जास्त. जे जे तुम्हाला शक्य त्या पद्धतीने करा, असं काही नाही. अ, हो, आता केलंय फी सर टाइम आणि तुम्ही मॅनेजमेंट. किती फी घेतात, काय घेतात, मला त्याच्याशी घेणं नाही आणि मी विचारणार पण नाही, कारण तुम्हाला स्वायत्तपणे ते काम करायचं